नाही, आज नांदेडला जे रावसाहेब दानवेंना मुद्दाम केंद्रीय नेतृत्वाने जबाबदारी नांदेड जिल्ह्यामधल्या काही मतदारसंघाची सोपवलेली आहे आणि त्या अनुषंगाने कार्यकर्ते संवाद साधण्याकरता त्या ठिकाणी आलेले आहेत। आगामी होणाऱ्या निवडणुकात त्याची पूर्वतयारी आणि कार्यकर्त्याचं मनोगत अशा अनेक पद्धतीने चर्चा झाली आणि चांगली चर्चा झाली। मालवण येथे आज नारायण राणे आणि ठाकरे समर्थक भिडलेले आहेत। कुठल्या मुद्द्यावर? ते शिवरायांच्या पुतळ्यावर। त्याच्यात राणे असं म्हणालेले आहेत की एकेकाला घरात घुसून मारेल, धमकीवजा इशारा दिलेला आहे। मला वाटतं की हा विषय समोपचाराने सामंजस्याने सोडण्याची गरज आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी ज्या पद्धतीने तो पडला आणि त्यातून जे नुकसान झालेलं आहे, खरं म्हणजे याची दक्षता घ्यायला पाहिजे। राज्यामध्ये कुठेही पुतळा उभारण्याच्या मागण्या खूप होतात, कार्यकर्ते भावनेतून बऱ्याच गोष्टी मागतात, सरकारलाही निर्णय घेण्यामध्ये फार अडचणी होतात आणि त्यामुळे सगळ्या पद्धतीने त्याचा विचार, पर्यावरणाचा विचार करावा लागतो। हवेचा विंड वेलॉसिटी किती आहे, कारण त्याच्यामध्ये अशा घटनेमुळे लोकांच्या भावना दुखवतात आणि त्यामुळे अशा अनुचित प्रकार घडू नयेत आणि त्यातून असे वादही निर्माण होऊ नयेत याची काळजी घेण्याची गरज आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।